यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. सज्जन हो, आज 9 जानेवारी, आजच्या प्रवचनासाठी ओम परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज यांचे सुवचन, तुझा नित्यपाठ दणदणीत होणार आहे, भाग 1. ओम परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज बोलताना कधी कधी आशीर्वादात्मक किंवा आश्वासनात्मक बोलत असत. त्यामागे काही कारणे असायची. तू वागतो आहेस ते बरोबर आहे, त्याच वाटेने चालत राहा आणि भविष्यात यश जय मिळवायचं असेल तर तुला अमुक एक करणे गरजेचे आहे, हे मार्गदर्शन असायचे. श्री महाराजांच्या वरती रचलेला नित्यपाठ हे त्यांच्या आवडते रचनेपैकी एक आहे, म्हणून तर त्यांनी त्याला आशीर्वाद दिला आहे. नित्यपाठाच्या 170व्या म्हणजे श्री गुरूंचे एक अध्यायही यशवंत महात्मेच आहे. जन्मापासून ते देहत्यागापर्यंत व देहत्यागानंतर सुद्धा भक्ताच्या संकटात कसे उभे राहतात याचे वर्णन म्हणजे हा नित्यपाठ होय. हा नित्यपाठ केवळ वरिष्ठ आहेच, म्हणून तर त्यात एक ओवी लिहिलेले आहे. हा नित्यपाठ केवळ वरिष्ठ होय इष्टाइष्ट जीवनात इष्ट घडावे वाटत असेल तर नित्यपाठ नित्य वाचला पाहिजे. पाठ झाल्यानंतर तो नित्यपाठ म्हणण्यासाठी केवळ 12 मिनिटे लागतात. मात्र आपण रोज एक अध्याय वाचून मोकळे होतो, याचे फळ आपणास आपोआप प्राप्त होते. श्री महाराजांना मी प्रत्यक्ष कधीही सांगितले नाही मी अमुक अमुक लिहिलेले आहे. मात्र न सांगताही लिहिलेल्यावरती महाराज भाष्य करायचे किंवा लिहिण्यापूर्वी भाष्य करायचे. त्याप्रमाणे पुढे ती रचना व्हायची. हा त्यांनी दिलेला एक मोठा आशीर्वाद आहे. त्यातीलच एक आशीर्वाद म्हणजे वरची ओळ होय. त्याचे असे झाले, मी पाटणवरून कीर्तन करून आलो. पाटणच्या स्थानिक मंडळींना ते कीर्तन आवडल्यामुळे रेकॉर्डिंग केलेले होतेच. ते कीर्तन दादा दिवडकरांच्या शेजारी कुणीतरी स्पीकर वरती लावले होते. माझा आवाज ऐकल्यावर महाराजांनी पूर्णपणे 1 तास कीर्तन ऐकले. कीर्तन ऐकल्यावर महाराज म्हणाले, अरे हे कीर्तन ठीक आहे, पण तुझा अरे अरे विठ्ठला गाजणार आहे, नक्की काय याचा बोध घ्यावा. मात्र त्यानंतर 10 वर्षांनी नित्यपाठ तयार झाला. त्याची पहिलीच ओळ होती, अरे अरे विठ्ठला पंढरीच्या पाठला कार्य दुरुक्तीला कुरोली माझी. प्रथम गणेशाला वंदन करून त्यांना या रचनेमध्ये आशीर्वाद देण्याची विनंती केलेली आहे. माझा गुरूर मिटविण्यासाठी श्री गुरूंना विनंती केली आहे. माझा यशवंतदेव साक्षात शिव अवतार आहे, म्हणून त्यांना आर्ततेने हाक मारलेली आहे आणि तशी मारली तरच अहंकार जळून जाईल, जीवनातील व्यथा नष्ट होतील. तो मनातील भाव जाणणारा देव आहे, त्यावर उपायही देणारा तोच आहे. म्हणून त्यांचा यशवंत हो जयवंत हो हा दशाक्षरी मंत्र नित्य जपावा, अशी सद्गुरूंची कथा म्हणजेच नित्यपाठ होय. ती कथा जीवनाच्या व्यथा नष्ट करणारी आहे आणि जीव मुक्त करणारी कथा आहे. नावजी पिता व सगुणानंदन असणारे श्री गुरु पुढे सर्वांचे मूलतत्व होईल हे कोणाला वाटले नव्हते. असे मनावर अधिराज्य गाजविणारे ते फूल आहेत. तिथून पुढे त्यांची जीवन कथा वर्णन केलेली आहे. हे सुगंधाचे फूल आहे. अवघी सुगंधाची पेठ त्यांच्याजवळ आहे. आयुष्याच्या कुंडात आणि अनुभवाच्या मशीतून तापलेले तूप म्हणजे त्यांचे ज्ञान होय. तो जागतिक कीर्तीचा आणि कार्याचा किमयागार आहे. त्याची वाणी जागतिक कीर्तीची, अर्थात ते बोलतील तसेच होणार, नंतर त्याचे परिणाम दिसून येणार. परिणामी जो एकदा आला त्याला त्याची आपल्या
त्याला त्यांनी आपल्या भक्तिसूत्रात बांधून ठेवला. त्यामुळे त्याला पुन्हा या असे म्हणावे लागले नाही. त्यामुळे भक्त संख्या समुद्रासारखी महान झाली. देहत्यागानंतर सुद्धा त्यांनी कधी भक्तांना अंतर दिले नाही. प्रत्येक भक्ताला वाटते श्री महाराज माझ्यासोबत आहेत, माझ्याबरोबर आहेत. त्यांच्या भक्तीच्या शक्तीचा अंदाज घेता येत नाही. दुर्मिळ नरदेह आहे. या दुर्मिळ नरदेहामध्ये गुरु मिळणे व त्याची गुरुकृपा संपादन होणे यातच वेळ आपणास घालवावयाचा आहे. हा नित्यपाठ अनेक नित्यपाठापैकी वरिष्ठ आहे. या नित्यपाठाचा सारांश जीवनात इष्ट घडवणार आहे, अनिष्ट घालविणार आहे, दुःखी जीवाला मोक्ष देणार आहे. मात्र नित्यपाठ नित्य वाचणे गरजेचे आहे. हे सातत्यपूर्ण वेळ डोक्यात असले की तो वाचक सुद्धा सिद्ध होऊन जाईल. त्याला सुशीलपण येईल. त्याच्या वासनेचे जळण होऊन जाईल. त्याची वृत्ती पालटेल. गुरुकृपेमुळे त्याच्या डोळ्यात अंजन पडेल. असा हा नित्यपाठ आहे. तो नित्यपाठ वाचताच शत्रू क्षीण होतील व वाचक आनंदाचा धनी होईल. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो.